आज होता संडे आणि सकाळ सकाळ मस्त पोह्याचा नाश्ता वगैरे करून घेतला। त्यानंतर मुलांना हे 10-10 रुपयाचे डॉलर दिले, तर त्यांनी गल्ल्यात वगैरे टाकले। तर मी त्यांना रोज पण 1 रुपये 2 रुपये जसे माझ्याकडे असतील तसे त्यांना चिल्लर देत असते, किंवा संडेच्या दिवशी त्यांना 10 रुपयाचा डॉलर किंवा 10ची नोट वगैरे देते। मग ते गल्ल्यामध्ये वगैरे टाकतात। तर त्यांना ही सवय मी खूप आधीपासूनच लावलेली आहे। तर मग ही सवय त्यांच्यासाठी खूप चांगली आहे। तर मग इथे जेवणासाठी मी आज कढीच करणार होते, दही होतं शिल्लक। मग इथे कढीचं वाटण्यासाठी मग इथं हिरवी मिरची, खोबरं, आलं आणि लसूण मस्त हिरवी मिरचीचं वगैरे वाटण करून घेतलं। त्यानंतरून दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आहे ते घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकलं 2 चमचे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा मिक्सरला एकदा फिरवून घेतलं। तर ह्याचीच मी कढी करणार होते आज। आणि मस्त इथं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। त्यानंतर मग पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये आपलं जिरं मोहरी आहे ते टाकलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे, बारीक जो ठेचलेला लसूण आहे, त्यामुळे अजूनच कढीला टेस्ट येते छान। आणि इथं कढीपत्ता पण टाकलेला आहे, तो छान परतल्यानंतर मग जे आपलं हिरवं वाटण होतं, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं ते टाकलेलं आहे। आणि ते पण छान परतल्यावर त्यात थोडीशी हळद टाकली आणि ते पण छान परतल्यानंतर मग जे आपण मिक्सरला दह्याचं वाटलं होतं वाटण मिश्रण, तर ते पण त्याच्यामध्ये टाकलं आणि छान परतून दिलं। आणि ह्याला आपल्याला उकळी वगैरे आणायची नाही आहे, उकळी आणली तर मग ते फुटतं। हे मंद गॅसवरतीच, बारीक गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला ही कढी। तर मग असं छान त्यात पाणी वगैरे पण वतून घेतलं, कारण की पातळच छान लागते कढी आणि गरम गरम तर खूपच छान लागते। तर मी साखर टाकत असते याच्यामध्ये, कारण की मला गोड कढी खायला खूप आवडते। मग त्यात चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी साखर टाकली आणि इंद्रायणीचा तांदूळ आणि ही कढी खायला खूपच छान आणि टेस्टी लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही पद्धत तुम्ही कढीची। तर मग असं मस्त कढी तयार झाली आणि त्यानंतर मग चपात्या वगैरे पण करून घेतल्या आणि चपाती पण फुगली होती बघा। तुम्हाला जर चपाती फुगण्याची ट्रिक जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। कढी तर झालेली आहे, म्हटलं तोंडी लावण्यासाठी पण काहीतरी सुकी भाजी करावी, म्हणून बटाट्याच्या काचऱ्याच करणार होते। इथं बारीक चिरून घेतला होता बटाटा। त्यानंतर इथे तेलामध्ये कांदा, टोमॅटो आणि आपलं कढीपत्ता आहे तो छान परतून घेतला। सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले जे घरचे मसाले आहेत, जसं की लाल तिखट, लाल मिरची पावडर आणि थोडासा कांदा मसाला टाकलेला आहे। जास्त मसाले वापरले नाहीत, कारण की मुलांना सुद्धा बटाटा खूप आवडतो, त्यामुळे इथं ते छान परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आपण बटाट्याचे काप केले होते बारीक बारीक, ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतले। ते पण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून द्यायचं। आणि मी त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय टाकलं नाही आहे, म्हटलं आपण वाफेवरतीच शिजवून द्यावं, कारण की खूप छान लागतं पाणी टाकल्यावरती, मग एवढं टेस्टी नाही लागत, वाफेवरती पण छान होतं। तर मग त्याच्यामध्ये थोडं